कुंभ राशी 2025 काही परिश्रम, संयम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये श्रद्धा ठेवणारी राशी आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आयुष्य म्हणजे एक पर्वतात चढाई करण्यासारखे असते. प्रत्येक पायरीवर कठीण प्रयत्न, प्रत्येक यशामागे संयम आणि प्रत्येक अपयशामागे एखादा खोल अर्थ. पण आता कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2026 चा काळ हा एक स्फोटक बदलांचा, रणनीतीच्या निर्णयांचा आणि आर्थिक उत्कर्षाचा असणार आहे. तुमच्या कुंडलीत राहू केतूच्या स्थितीमुळे तुमचं समोर धोका आहे, पण त्याच वेळी एक सुवर्ण संधी सुद्धा दडलेली आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. सध्याचे गृहस्थिती मे 2025 ते नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. राहू मीन राशीत तृतीय स्थानात आकर्षक आहे. सोशल मीडियावर डिजिटल फसवणूक ही कन्या राशीत आहे, पण नवम स्थानात आध्यात्मिक जागृती, गुरुचा आशीर्वाद, गुप्त रक्षक शनी कुंभ राशीत आहे. दुसऱ्या स्थानात अर्थसंकल्प, कुटुंबात कठोर निर्णय, आर्थिक निश्चिती व बृहस्पती वृषभ राशी. पाचव्या स्थानात बुद्धिमत्ता, गुंतवणूक, अपत्य आणि निर्णय शक्तीत वाढ. या संयोजनामुळे तुमच्या समोर खालील प्रकारच्या संधी व धोके आहेत. आता संधी कोणत्या आहेत? डिजिटल गुंतवणूक, प्रदेशातील व्यवहार व जुन्या कौशल्याचा फायदा आणि धोका कोणता आहे हे बघूयात. फसव्या संधी मित्रांकडून तुम्हाला फसवणूक व डिजिटल मार्केटिंगचा मोह आता तुम्हाला फसवू शकतो. हा भ्रम निर्माण करणारी वेळ. राहूचा प्रभाव, प्रश्न वाटणारा व्यवहार. राहू मीन राशीत असताना कुंभ राशीच्या तृतीय स्थानात असून ते स्थान म्हणजे संपर्क, सोशल मीडिया, लघु प्रवास आणि युक्त यामध्ये राहू भ्रमण निर्माण करतो. मित्रांनो, त्यामुळे खालील गोष्टी घडू शकतात. तुम्हाला एखाद्या ताबडतोब पैसे मिळणाऱ्या संधी आकर्षित करतील. मार्केटिंग सारख्या गोष्टींमध्ये गुंतवणुकीचा मोह, एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला तुमच्या चुकीच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला ते आकर्षक करतील. मित्रांनो, हा मानसिक धोका आणि आपले राखलेली इच्छा फसवेल. राहू तुमच्या मनात लवकर श्रीमंत होण्याची लालसा निर्माण करेल, पण मित्रांनो, यातूनच तो तुम्हाला चुकवेल. आता सावधगिरी कोणती तुम्हाला बाळगायची आहे हे बघूया. नंतर तुम्ही कोणतीही संधी 24 तासाच्या निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर तो टाळा. डिजिटल गुंतवणूक करताना योग्य वकील किंवा सल्लागार तुम्हाला घ्यावा लागेल. कोणतीही संधी परतावा देईल असं सांगत असेल तर ती एक सापळा असू शकतो, असं केतू वाचवेल. म्हणजेच आध्यात्मिक संरक्षण, केतूचा प्रभाव, गुरुच्या कृपेने रक्षण. केतू नवम स्थानात असणार आहे. हे स्थान म्हणजे धर्मगुरू, पुण्य, परदेशी योग आणि भाग्य. केतू इथे स्वतःचा गोड प्रभाव दाखवतो की तो तुमचं रक्षण करेल, तेही खालील मार्गाने. तुम्हाला वेळेवर इशारा मिळेल, अंतर्मनातून एखादा गुरु जवळ आणि आध्यात्मिक पुस्तक वाचन व अचानक तुमचा मार्गदर्शन ठरेल. तुमचं प्रेरणा वाढेल. कोणती संधी खरी व खोटी याचा गोड भास होईल की रहस्य अत्यंत असणार आहे आणि ऊर्जा तुम्हाला मानसिक फसवणुकीपासून वाचवेल की तुमच्या कृपेमुळे पुढील गोष्टी ह्या अचानक अशा कोणीतरी मार्गदर्शन अगदी योग्य असं तुम्हाला ते मार्गदर्शन ठरणार आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी शक्तिशाली निर्णय क्षमता उगम पावेल. मित्रांनो, काही गोष्टी अशा आहेत की या गोष्टींचं नक्कीच तुम्हाला पालन करायचं आहे. तुम्ही करोडपती सुद्धा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत, 7 संधी आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. संधी कारण हे योग्य वेळ, जमिनीतून गुंतवणूक, बृहस्पतीचा 5व्या स्थानात परिणाम, रहस्यमयी सारे जे ब्रह्मदेव तुम्हाला देत आहेत. मित्रांनो, स्वप्नांमध्ये एखादा गुरु, पंडित, वाणी व मंदिर दिसते तर ते केतू सक्रिय आहे. अचानक एखादा जुना मित्र संपर्क करतो आणि तुमच्याशी व्यवहाराविषयी बोलतो, तो राहूचा प्रभाव आहे. मित्र पूजांकडे
म्हणजे तुमचं वरद हस्त आहे. अचानक गुंतवणुकीच्या ऑफर येतात. आतून शंका वाटते. हा सापळा आहे. तुम्ही एकांतात जास्त वेळ घालवू लागतात. तुमचं अंतर्मन जागृत होतं. कोणीतरी सतत सांगते की अजून वेळ आहे. ब्रह्मदेवाचा इशारा आहे. नंबर 7. एखाद्या संधीपासून तुम्ही वाचलात आणि नंतर लक्षात आलं की ही फसवणूक होती. ही तुम्ही वाचलेला आहात. आता तुम्ही काही उपाययोजना राहू की तुम्हाला संकलित करणार आहेत. संतुलित करणारी शक्ती आहे. नंबर 1. शनिवारचा उपवास आणि शनी मंत्र. ओम शनिचराय नमः. शनिवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान राहू शांत करण्यासाठी मंत्र आहे. रामवे रहावे नमः. राहू काळामध्ये दुपारी 12 ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत कृपा मिळवण्यासाठी ओम केतवे नमः हा मंत्र तुम्हाला चंद्रग्रहण किंवा अमावस्येच्या दिवशी ध्यानधारणा करायची आहे. तुम्हाला विशेष असे गाईला तुम्हाला चारा दान करायचा आहे. गाईला चपाती चारायची आहे. मंदिरात नारळ व तांदूळ अर्पण करायचे आहेत. आता ब्रह्मदेवाचा खेळ नियतीच्या कालाटणी तुमच्यासाठी 1.5 वर्ष हे नियतीचे आखलेले महायुद्ध आहे. इथे च्या स्वरूपात परीक्षा न ठेवली आहे. श्रद्धा, आध्यात्मिक शक्तीला सोबत घ्या. तुम्ही करोडपती होऊ शकता, पण निर्णय योग्य हवे आहेत. कुंभ राशीच्या जातकांना तुमचं स्वप्न हे पूर्ण होण्याचा काळ अत्यंत जवळ आलेला आहे. होय मित्रांनो, तो काळ आता एकदम सरळ रेषेत येणार नाही. राहूच्या भ्रमणातून केवळ केतूच्या अंतर्ज्ञानशक्तीमध्ये तुम्हाला वाचवेल. तुमचे स्वप्न हे फक्त पैसाच नाही तर स्थैर्य, कुटुंबासाठी सन्मान आणि समाजात स्थान मिळवण्यासाठी आहे. स्वप्न साकारण्यासाठी पुढील 550 दिवस तुमचे धैर्य केंद्रित राहा. योग्य मंत्र, गुरु, अंतर्मन यांचा मार्गदर्शन घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो.